हॅलो एव्हरीवन, सर्वांना माझा नमस्कार. तर बऱ्याच दिवसांनी आज मी एक इंग्लिश ग्रामरची सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. यामध्ये मी तुम्हाला WH क्वेश्चन नेमके कसे फ्रेम करायचे ते सांगणार आहे. चला तर मग जाऊयात पुढे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला WH क्वेश्चन्सचे एक्झाम्पल्स विथ आन्सर देणार आहे, जेणेकरून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे परीक्षेमध्ये जर आले तर फ्रेम करायला सोपं जाईल. आता पुढे बघूया आपण WH क्वेश्चन्स हे नेमके काय असतात. क्वेश्चन्स दॅट बिगिन विथ द W अँड H आर कॉल्ड WH क्वेश्चन्स. हे आपल्याला माहीत असायला हवं. त्यामध्ये क्वेश्चन मार्क देणं हे मॅन्डेटरी असतं. सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. त्यानंतर आहे WH वर्ड्स जे आहेत ते कोणकोणत्या प्रकारात आपण वापरू शकतो. तर हू, होम आणि हुज त्या वाक्यामध्ये जर पर्सन रिलेटेड आपल्याला काही अंडरलाईन केलं असेल तर आपण वापरू शकतो. त्यानंतर एखादी चॉईस किंवा लोकेशन संदर्भातला एक वाक्य असेल, सेंटेन्स असेल, तेव्हा आपण विच वापरू शकतो. किंवा ऑब्जेक्ट, आयडिया, ॲक्शन रिलेटेड असेल, आपण म्हणतो ना व्हॉट अन आयडिया, त्या पद्धतीने. चला तर मग पुढे बघूया. व्हाय आणि वेअर आपण कधी वापरू शकतो. तर जेव्हा वाक्यामध्ये एखादं रिझन आपल्याला दाखवायचं असेल किंवा लोकेशन असेल तेव्हा आपण वेअर वापरू शकतो. जनरली आपण म्हणतो वेअर आर यू गोईंग, करेक्ट. त्यानंतर एखादा टाइम रिलेटेड असेल तेव्हा आपण व्हेन वापरू शकतो. त्यानंतर हाऊ म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना हाऊ आर यू, त्या पद्धतीने आपण फ्रेम करू शकतो सेंटेन्स. तर आता आपण बघूया WH क्वेश्चन फ्रेम करताना ऑक्झिलरी वर्बची खरंच आवश्यकता असते का. तर जेव्हा वाक्यामध्ये सब्जेक्ट दिलेला नसेल तेव्हा काळानुसार आपण हेल्पिंग वर्ब म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब वापरू शकतो. आता एक्झाममध्ये कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न येईल ते बघूयात. फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज द आन्सर. इथे मी सॉल्व्ह करून काही उदाहरणं दिली आहेत. अंडरलाईन ज्या गोष्टीला आहे तो काय आहे, एक पर्सन आहे. म्हणजे वाक्यातील कर्ता, मग त्याला कशा पद्धतीने विचारायचा, पर्सन हूने सुरू करायचं. त्यानंतर एखादा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे बघा काय, सेंटेन्स दिले आहे आपल्याला, वन लिटल बर्ड ब्रोक इट्स विंग, म्हणजे हे त्याचे पंख आहेत. म्हणजे काय, व्हॉटने प्रश्न आपण विचारणार, बरोबर. त्यानंतर आपण बघूया तिसऱ्या प्रश्नाकडे. इंग्लिश इज माय फेवरेट सब्जेक्ट. आता यामध्ये चॉईस आहे ना, तर आपण प्रश्नाची सुरुवात ही विचने करणार आणि त्यामध्ये दिलेलं ऑक्झिलरी वर्ब इज. नेक्स्ट आहे शी वॉज क्राईंग बिकॉज शी लॉस्ट हर डॉल. मग यामध्ये रिझन आहे, कारण. बिकॉज हे कारणासाठी वापरलं जातं, म्हणून आपण व्हायचा वापर करणार यामध्ये क्वेश्चन फ्रेम करण्यासाठी. वाक्यामध्ये कोणत्या शब्दाला अंडरलाईन आहे हे नेमकं लक्षात घेऊन आणि नंतरच WH क्वेश्चनचा वापर करा. सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवा. चला तर मग पाचवा प्रश्न बघूयात. आय लिव्ह इन सातारा. आता सातारा ह्या शब्दाखाली अंडरलाईन आहे, म्हणजे ते एक प्लेस आहे, लोकेशन आहे, म्हणून आपण वेअरने सुरुवात केली. वेअर डू यू लिव्ह. नंतर आहे आय ग्रॅज्युएटेड इन 2018, म्हणजे एक पिरियड दिलाय, टाइम पिरियड. त्यानुसार आपण व्हेनने प्रश्न विचारला. कसं, व्हेन डिड यू ग्रॅज्युएट, तू कधी ग्रॅज्युएट झाला. प्रत्येक शब्दाखाली कोणता शब्द आहे, कोणता काळ आहे आणि काय दिलं आहे ते बघूनच नंतर पुढे आपण त्याचा क्वेश्चन फ्रेम करू शकतो. चला त्यानंतर आपण बघूया काय दिलं आहे. माय ब्रदर इज फाईन, म्हणजे फाईन खाली अंडरलाईन आहे, तो कसा आहे हे विचारायचं आहे ना आपल्याला, म्हणून आपण विचारणार हाव इज युअर ब्रदर. एक छोटी ट्रिक दिली आहे बघा. डू, डज, डिड कधी वापरायचा, कोणत्या टेन्समध्ये, आपण कशा पद्धतीने, आणि सब्जेक्ट म्हणजे आय, यू, वी, दे जेव्हा असेल तेव्हा आपण कशा पद्धतीने ते वापरू शकतो, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि या छोट्या छोट्या ट्रिक लक्षात ठेवून तुम्ही परीक्षेत अशाच पद्धतीने, सोप्या पद्धतीने आन्सर देऊ शकता. आहे ना महत्त्वाचे व्हिडिओ. चला तर मग विद्यार्थी मित्र हो, व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. प्रियम ट्युटोरियल तुमच्यासाठी अशाच नवनवीन व्हिडिओ नेहमी घेऊन येत राहील. तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या. धन्यवाद.